इचलकरंजी शहराजवळ असलेल्या रांगोळी गावात हॉटेल व्यावसायिकाचा एका धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. शुभम कुमार सादळे वय 32 राहणार काळमवाडी वसाहत रांगोळी असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी शुभमवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केला. घटनेनंतर शुभम याला रांगोळी गावात असणाऱ्या स्मशानभूमीजवळ शेणकुट्याच्या ढिगाजवळ टाकण्यात आले. रात्री त्या स्मशानभूमीजवळून ये-जा करणाऱ्या नागरिकांना एका जखमी अवस्थेत सदर व्यक्ती मिळून आली. त्यांनी तात्काळ ही माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर जखमी शुभमला इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाच्या बाहेर नातेवाईकांनी व मित्रपरिवारांनी गर्दी केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान शुभम हा रांगोळी परिसरातील हॉटेल व्यवसाय करत होता. त्याच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.